शुभ दिवस. आपला जीवन प्रवास सुखकर, आनंदी होण्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे? तर एक नंबर, समाधानी राहा आणि अपेक्षा कमी करा. 2, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. 3, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. 4, वर्तमान काळात जगा. भूतकाळातील दुःखावर रडू नका. भूतकाळात झालेल्या दुःखावर रडू नका आणि भविष्य काळाची चिंता सोडा. वर्तमान काळात जगा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहायला शिका, जे प्रोत्साहन देतील, प्रेरणा देतील, अशा लोकांच्या सहवासात राहा. क्षमाशील बना, क्षमा करा शिका आणि तक्रारी टाळा. क्षमाशील बना व तक्रारी टाळा. राग, द्वेष यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. याने काय होते? मनाला शांती मिळते. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. एखादा छंद जोपासा, निसर्गाच्या सानिध्यात जा आणि स्वतःसाठी वेळ काढा. आर्थिक नियोजन केले पाहिजे. आर्थिक नियोजन करा. गरज असेल तरच पैसा खर्च आहे. इच्छा झाली म्हणून पैसा खर्चू नका. गरज आणि इच्छा यामधील फरक जाणून घ्या. तसेच व्यसनापासून दूर राहा. मित्रांनो, व्यसनापासून दूर राहा. आरोग्यदायी जीवन जगा शिका, म्हणून व्यसनापासून दूर राहा. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेणे हा काही स्वार्थीपणा नाही. स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थीपणा नसून ती सुखी जीवनाची एक पहिली पायरी आहे. लक्षात ठेवा. स्वतःची काळजी घ्या, कारण स्वतःची काळजी घेणे म्हणजे स्वार्थीपणा नाही, तर ती एक सुखी जीवनाची, यशस्वी जीवनाची पायरी आहे. आणि म्हणूनच मी सांगतोय की आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर व्हायचा असेल, करायचा असेल, तरी समाधानी राहा आणि अपेक्षा कमीत कमी ठेवा. संकटातही आशावादी राहा. बघा, संकटातही आशावादी राहा. शारीरिक मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने आणि वर्तमान काळात जगले पाहिजे. भूतकाळात ज्या घटना घडल्यात ना, त्या दुःखावर रडत बसू नका. भविष्य काळातील चिंता सोडा आणि वर्तमान काळात जगा. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, जे प्रोत्साहन देतील आणि प्रेरणा देतील. क्षमा करा शिका आणि तक्रारी टाळा. स्वतःसाठी वेळ अवश्य काढा. एखादा छंद जोपासा, निसर्गाच्या सानिध्यात जा. आर्थिक नियोजन करा. गरज आणि इच्छा यातील फरक आजमावून पहा. जिथं गरज असेल तिथंच पैसा खर्च करा आणि व्यसनापासून दूर राहा. स्वतःची काळजी घ्या. थोडक्यात सांगायचे झाले तर मस्त राहा, मस्त खा, मस्त जगा. हेच सुखी जीवनाचे सूत्र आहे. आपला जीवन प्रवास सुखकर हो अशी सर्वांना माझी एक नम्रतेची विनंती की आपला प्रवास सुखकर होण्यासाठी ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. कारण आनंद हा केवळ बाहेरून मिळणारी गोष्ट नाही. आनंद हा केवळ बाहेरून मिळणारी गोष्ट नाही,
तर ती एक मनाची अवस्था आहे. तेव्हा आपला प्रवास सुखकर हो, आपला जीवन प्रवास सुखकर हो, हेच ह्या निमित्ताने मी सांगू इच्छितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक एक जरूर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये सांगा. तेव्हा पूर्णविराम घेतो. धन्यवाद. आपला प्रवास सुखकर हो.